इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची सध्या विविध देशांचे दौरे करत आहेत। युरोपियन देशांच्या दौऱ्यावर ते आता रशियाचा दौरा करणार आहेत। ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार आहेत। धुळेकरांवर लादलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले। शहरातील महाराणा प्रताप चौकातून ढोल वाजवत महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। तसंच शहरात घाणीचं साम्राज्य वाढलं, दूषित पाण्याचा पुरवठा होतोय असं असतानाही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। विदर्भात आजपासून शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला, मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शाळा सुरू झालेल्या नाहीत। खासगी संस्था संचालक मंडळाने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी शाळा बंद ठेवल्या, तर विविध मागण्यांसाठी संस्था चालकांनी आंदोलन सुरू केले। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 1 कोटीच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। बाजार समितीत काँक्रिटीकरण, प्रवेशद्वाराची दुरुस्ती तसंच उपाहारगृहाचं नूतनीकरण केलं जाणार आहे। वाशिम जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोर्चा काढला। फेस रेकग्निशन आणि केवायसी आणि प्रक्रियेमुळे अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। तसंच यामधील तांत्रिक अडचणींकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सध्या आंदोलनकर्ते करतात। बीडमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकरी चिंतेत आले। तर पेरलेलं पीक जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं। साताऱ्यातील कन्हेर धरणातून 1,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। वेण्णा नदी पात्रात हा विसर्ग केला जातोय। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग सुरू आहे। पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे पश्चिम घाटातील डोंगर दऱ्यांमधून सध्या असंख्य धबधबे प्रवाहित झाले। त्यापैकीच एक असलेला कोल्हापूरच्या राऊतवाडीचा धबधबा राधानगरीपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असणारा हा धबधबा ओसंडून वाहतोय। त्यामुळे पर्यटकांनी राऊतवाडी धबधब्यावर मोठी गर्दी केलेली आहे। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। भीमा नदी पात्रात 30,000 क्युसेक वेगानं विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झालाय। पालघरमध्ये संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचतंय। त्याचबरोबर नद्याही प्रवाहित होत आहेत। तर या पावसाचा जोर वाढत राहिल्यास पेरण्या खोळंबण्याची शक्यता आहे। बीडमधील आष्टीत पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकरी चिंतेत आलेत। चांगला पाऊस पडेल या आशेनं शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र आता पावसानं दडी मारल्यानं पेरणी केलेल्या पिकांना पाण्याची गरज असल्यानं शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। अहिल्यानगरातील अकोले इथल्या हरिश्चंद्रगड, रतनगडासह सांदनदरी ही पर्यटन स्थळं वन्यजीव विभागानं पर्यटकांसाठी बंद केली आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। तर या पर्यटन स्थळी कोणी जाण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय, मात्र मालेगाव तालुक्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। यापूर्वी अवकाळी पाऊस आणि जून मधल्या काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मका पेरणी आटोपली आहे। सुमारे 34,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे आणि यात 22,118 हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली आहे। राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला। मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून 3,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सलग 4थ्या दिवशी गोदावरी नदीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे रामकुंडावरील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्या एवढं पाणी तिथं साचलेलं आहे। पुण्यातील माळीजवळील पसारवाडीत दरड कोसळली आहे। या भागात डोंगर कड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र ही दरड कोसळल्यानं डोंगर माथ्यावरील मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झालाय। त्यामुळे पसारवाडी गावाचाही संपर्क तुटलाय। भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅनवर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी 16 जनावरांची सुटका केली। या प्रकरणी पोलिसांनी पिकअप व्हॅन ताब्यात घेतली असून भंडारा पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर हे जिल्हे रक्तदानात आघाडीवर आहेत। रक्तदानात पुणे अव्वल स्थानी आहे, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोलीत मात्र रक्तदानाचं प्रमाण कमी आहे। अमरावतीतील जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। जिल्ह्यात जवळपास जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या 1,600 पेक्षा अधिक शाळा सुरू झाल्या आहेत। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पेन आणि वह्या देऊन शाळेत विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत केलं।
बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाकडून धरणं आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले। या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वात बँकांची शाळा घेण्यात आली। शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करावं या प्रमुख मागणीसाठी बँकांची शाळा घेतली। जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करावं अशी मागणी करण्यात आली। अलिबाग रोहा रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या विरोधात मिनीडोर चालक आक्रमक झालेत। आज त्यांनी रस्त्यावर अनोखं आंदोलन केलं। रस्त्यात पडलेले खड्डे, माती, डांबर टाकून भरत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे, मात्र ते अर्धवट अवस्थेत आहे आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालक हैराण झाले। वाहतूक कोंडीतून नाशिककरांना आता दिलासा मिळणार आहे। नाशिक महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर 6 चौरस किलोमीटरचं क्षेत्र निश्चित करण्यात आलंय। या क्षेत्रात 22 ऑन स्ट्रीट आणि 6 ऑफ स्ट्रीट असे 28 रस्ते अंतिम केले, त्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। लवकरच वर्सोवा जेट्टीचा विकास होणार आहे। स्थानिक मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील असं आश्वासन मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिले। त्यांना वर्सोवा मच्छीमार जेट्टीची पाहणी करून त्यांनी आढावा घेतलाय। नागरिकांना चांगलं आणि सुरक्षित अन्न मिळावं यासाठी आता अन्न आणि औषध प्रशासन सक्रिय होणार आहे। येत्या 6 महिन्यात एफडीएच्या 25 अन्न सुरक्षा व्हॅन दाखल होतील। भेसळयुक्त अन्न आढळल्यास या व्हॅनमध्ये तात्काळ चाचणी केली जाणार आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये नव्या 5 एसटी बसेसची भर पडली आहे। आमदार हरीश पिंपळे यांनी 20 नवीन बसगाड्यांची मागणी केली। पहिल्या टप्प्यात त्यातील 5 गाड्या दाखल झाल्या, तर वाढती प्रवासी संख्या पाहता अजूनही किमान 15 गाड्यांची गरज आहे। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची वैधता तपासण्याचे आदेश दिलेत। मार्च 2024 मध्ये सचिन ओंबासे यांच्या ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर संदर्भात केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे तक्रार केली होती। जळगावमध्ये तरुणाचा जन्मदात्या पित्यानंच मुलाचा निर्घृणपणे खून केलाय। जळगावच्या कसबा पिंपरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। घरगुती वादातून बापानं मुलाचा खून केल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 अटक केली। डीजीसीएनं कठोर भूमिका घेत अहमदाबाद दुर्घटनेत एअर इंडियाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाचा दोषी ठरवलाय। या 3 बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले, तर त्यांना क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित जबाबदाऱ्यांपासून दूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।